नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा फर्स्ट लेसन चालू केला आहे. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. यामध्ये आपण बायवर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जैवविविधता आणि त्याचे जे वर्गीकरण आहे ते पाहिलंय. त्यानंतर फॉर अ क्लासिफिकेशन अँड वेटकर कन्सिडर फॉर द क्रायटेरिया. विटकर या शास्त्रज्ञांचं जे क्लासिफिकेशन होतं हे पाहिलं होतं. त्यानंतर आपण यांचंच जे किंगडम आहेत ते पाहत होतो. त्यामध्ये किंगडम ऑफ मोनेरा हा आपण मागच्या तासाला बघितलं होतं. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते मोनेराचे? ऑल ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. मोनेरा किंगडम मधले जे ॲनिमल आहेत ते युनिसेल्युलर होते, ॲटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक होते, प्रोकॅरेटिक सेल होते, विदाउट न्यूक्लियस आणि सेल ऑर्गन. त्यामध्ये सेल ऑर्गन आणि न्यूक्लियस प्रेझेंट नव्हते. हे आपण मागच्या तासाला बघितले. आज आपण बघणार आहोत किंगडम प्रोटिस्टा. फॉर दिस ॲक्टिव्हिटी प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ अ पाऊंड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. म्हणजे तुमचं जे गढूळ पाणी असतं ते तुमच्या ग्लास स्लाइडवरती घ्या. ऑब्झर्व इट अंडर अ लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खाली ते ऑब्झर्व करायचे. यू विल फाइंड सम मोटेल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. त्यामध्ये तुम्हाला जे मायक्रोब्स दिसतील ते इरेग्युलर शेप, त्यांचे आकार नसणार आहेत, ते कसेही असतील. दीज आर अमिबा. त्यामध्ये तुम्हाला अमिबा पाहायला मिळेल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा: ओलवॅक्स, पॅरामिशियम, युग्लिना, अमिबा ही प्रोटिस्टा किंगडमची काय आहेत, एक्झाम्पल आहेत. ते तुम्हाला इथं दाखवलेत कसे दिसतात. यामधला आपण अमिबा हा आपण मागच्या वर्षीही पाहिलेला आहे. पॅरामिशियम ही बघितलं होतं. प्रोटिस्टा अ सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस इनक्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे ह्या प्रोटिस्टा हा एकच किंगडम असा आहे, त्यामध्ये न्यूक्लियस आहे, इनक्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे आणि इनक्लोज बंद आहे तो. दे हॅव अ सिडोपोडिया और हेअर लाईक अ क्लिका और विप लाईक अ फ्लॅजेला फॉर अ लोकोमोशन. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? प्रोटिस्टा हा कसा आहे, सिडोपोडियामध्ये आहे और हेअर लाईक, केस आहेत, केसांसारखा दिसतो. आता तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत असेल. ओलवॅक्स जो आहे त्याला बघा गोल असा सर्कल आहे, सर्कलवरती काय हेअर लाईक क्लिका और विप लाईक अ फ्लॅजेला आहे. त्याला फ्लॅजेला म्हणजे युग्लिनामध्ये एक जी दोरी तुम्हाला बाहेर दिसते ती फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, म्हणजे ठराविक ठिकाणी तुम्हाला ती पाहायला मिळेल. ॲटोट्रॉफची एक्झाम्पल आहेत युग्लिना, वॉलवॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. युग्लिना आणि वॉलवॉक्स ॲटोट्रॉप्समध्ये आहेत. क्लोरोप्लास्ट हरितलौके आहेत त्यामध्ये. हेट्रोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल अमिबा आहे आणि पॅरामिशियम हे कसे आहेत, हेट्रोट्रॉप्सचे. मग ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स हेही आपण बघितलेलं. मग ॲटोट्रॉप्समध्ये काय येतं आणि हेट्रोट्रॉप्समध्ये काय येतं? हेट्रोट्रॉफिक म्हणजे परपोषी आणि ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, स्वतः तयार होतात. आणि हेट्रो म्हणजे दुसऱ्याकडून, म्हणजे दुसऱ्या पानामधून. आपण हे गढूळ पाण्यामधून घेतलेली एक्झाम्पल होतं. मग प्रोटिस्टाची कॅरेक्टरिस्टिक्स काय येईल? प्रोटिस्टा इज अ सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड इनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, तो इनक्लोज्ड आहे. दे हॅव अ सिडोपोडिया और हेअर लाईक अ क्लिका और विप लाईक अ फ्लॅजेला. त्याला हेअर लाईक क्लिका आहेत आणि विप लाईक अ फ्लॅजेला आहेत. ॲटोट्रॉप्स आहे, हेट्रोट्रॉप्स आहे. पुढचं आहे किंगडम फंजाय. आपण ही फंजाय खूप बघितलंय. फंजाय म्हणजे बुरशी. टेक अ moist pieces of a bread or a भाकरी and keep it in container with lid for 2 to 3 days. एका बंद झाकणाच्या डब्यामध्ये भाकरी किंवा ब्रेड 2 ते 3 दिवस ठेवा. आफ्टर 2 to 3 days of a fine cotton thread like a tuft in found growing on the surface of bread. त्यावेळी काय होईल, 2-3 दिवसानंतर त्या ब्रेडवर थ्रेड लाईक, कॉटनच्या थ्रेड लाईक टफ्ट
म्हणजे ब्लॅक कलरचं तुम्हाला ब्रेडवर बुरशी आलेली दिसेल. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ अ फ्यू थ्रेड फ्रॉम दिज कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. हे आपण ऑब्झर्व केले की हे मायक्रोस्कोप खाली बघा आपल्याला त्यामध्ये काय दिसेल. फंजायमध्ये बघा रायझॉइड्स आहेत, त्यानंतर त्याचे जे हिपा आहेत, ॲफोफायस आहेत, त्याचं टोक आहे, क्ल्युमिला आहे, स्पोरेंजियम आहेत, स्पोर आहेत. हे वेगवेगळे जे आहेत ते त्या फंजायमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर नॉन ग्रीन युकॅरेटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. हे कसे? दीज आर नॉन ग्रीन नाहीत, युकॅरेटिक और हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहेत. मोस्ट ऑफ देम अँड स्पोरोफाइट्स. म्हणजे यामध्ये काय आहेत? मृत प्रजीवी आपल्याला पाहायला मिळतात. स्पोरोफाइट्स मृत प्रजीवी. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे अवशेष जनावरांची वगैरे किंवा अशा ठिकाणी आपल्याला हे फंजाय पाहायला मिळत. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. यालाच आपण काय म्हणतो? देअर सेल वॉल, बाजूचा जो भाग आहे, अँड मेड अप ऑफ अ कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ॲज अ कायटीन. त्याला आपण काय म्हणतो? कायटीन. सम फंजाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. म्हणजे जे फंजाय, जी बुरशी आहे ती कशी? थ्रेड लाईक आहे. त्यामध्ये न्यूक्लियाय, त्यामध्ये कितीतरी न्यूक्लियाय काय आहेत? त्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल बेकरी प्रोडक्ट जे आहेत ते ॲस्परजिलस फंगस ऑन अ कॉर्न. हे ॲस्परजिलस, पेनिसिलियम अँड मशरूम हे सगळं आपल्याला आपण ज्यावेळी भाकरीवर आलेली बुरशी बघितलेली त्यावेळी मी तुम्हाला पेनिसिलियम मागच्या वर्षीच्या लॅबमध्ये दाखवलं होतं की पेनिसिलियम आपण कसं बघितलं. 6वीत असताना मी तुम्हाला फंजाय, भाकरीवर आलेलं फंजाय म्हणजे बुरशी दाखवली, त्यावरचं पेनिसिलियमचा हा आकारही तुम्हाला दाखवला होता. तर फंजायचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज. आत्ता आपण बघितले क्लासिफिकेशन ऑफ वेक्टर या शास्त्रज्ञांचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटेस्टा आणि किंगडम फंजाय हे 3 टॉपिक बघितले. आज आपण बघतोय पुढचा पॉईंट क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो, सूक्ष्मजीवांचं जे क्लासिफिकेशन आहे ते. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज बिलो. मग ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफाईड आपल्याला खाली दिले त्यांनी. मायक्रो ऑर्गॅनिझम कशामध्ये? प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिकमध्ये आहेत. प्रोकॅरियोटिकमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? बॅक्टेरिया. युकॅरियोटिक्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? प्रोटेस्टा, फंजाय, अल्गी. आता हे क्लासिफिकेशन रेफरन्स करताना विथ रेफर्स ऑफ अ साईज ऑफ अ मायक्रोज. रिमेंबर, एका मायक्रोची साईज किती असेल? 1 मीटर आहे तर 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर त्यामध्ये पहिलं बघूया बॅक्टेरिया. साईज आहे 1 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर. बॅक्टेरिया जीवाणूची साईज किती आहे? 1 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर. मग बॅक्टेरिया कसे आहेत? युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासायटिक ऑर्गॅनिझम, समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. म्हणजे हे बॅक्टेरिया कसा? युनिसेल्युलर आहे, तो इंडिपेंडंट आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाही. पॅरासायटिक समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम, आणि ते बॅक्टेरिया कसे आहेत? कॉलनीजमध्ये, ग्रुपमध्ये आहेत. Bacterial cell is a prokaryotic with a cell wall but distinct nucleus or cell organs are absent. बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल वॉल नाही, डिस्टिंक्ट न्यूक्लियस नाही आणि सेल ऑर्गन सुद्धा काय आहेत? ॲब्सेंट आहेत. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे तुम्हाला जी डायग्राम दाखवेन मी त्यामध्ये दाखवले बघा, बायसिलियस म्हणजे त्या बायनरी फिजनचे 2 भाग होतात. ते दंडाणुक म्हणजे एका गोल आकारामध्ये तुम्हाला ते बॅक्टेरिया पाहायला मिळतात.
इन अ फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मीटर्स. म्हणजे बॅक्टेरिया काय होतात, व्हिगरसली वाढतात, पटकन वाढतात आणि 20 मिनिटामध्ये त्याची साईज कशी आहे ती दुप्पट होते. तुम्हाला दाखवलेत सम बॅक्टेरिया. कोकस दाखवलाय, कोकस म्हणजे गोलाणू, गोल आहे. कोकोबायसिलियस दाखवलाय, दंडगोलाणू आहे. बायसिलियस दाखवलाय, नुसता दंड आहे म्हणजे गोल आहे. जे मी बायनरी फिजन दाखवलं ते असं असू शकतं गोलाकार. विब्रो ते आहे म्हणजे जसं आपण स्वल्पविराम वगैरे देतो त्या टाईपमध्ये आहे. स्पायरेलियम, स्पर्लिका असं त्याला म्हणतात. हे सम बॅक्टेरिया आपण बघितले. म्हणजे बॅक्टेरियाची साईज आपण बघितले, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज बघितलं. आता राहिलेले जे आहेत प्रोटोझोआ म्हणजे युकॅरियोटिकमधलं प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी हे पॉईंट आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघूया. आजचा व्हिडिओ व्यवस्थित वाचा, ऐका. त्यामध्ये ज्या नोट्स लिहून दिल्यात क्लासिफिकेशन ऑफ किंगडम, प्रोटेस्टा, फंजाय यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायग्राम काढा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो जो चार्ट आहे तोही चार्ट व्यवस्थित लिहा. चार्ट लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली फर्स्ट आकडा टाका बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचेही जे 4 पॉईंट मी दिले ते कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे लिहा आणि त्याच्याखाली ह्या डायग्राम काढा. डायग्राम इंग्लिशमध्ये नावं आहेत ते मी व्हिडिओ सांगताना मराठीतून त्याचा अर्थ सांगितला आहे, उच्चार सांगितला आहे, तो व्यवस्थित लिहून घ्या आणि काही शंका असल्यास मला विचारा. थँक्यू.